हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या या प्रेमरंग चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपल्या कथेकडे वळूया. सकाळी रुद्रला लवकर जाग येते. तो आळस देतच उठू लागतो. त्याच्या अंगावरती कोणाचा तरी हात पडल्याची त्याला जाणीव होते. त्याचं लक्ष बाजूला जाते तर अनुअगी त्याच्या कुशीत झोपली होती. दोघांच्याही अंगावरून ब्लँकेट कमरेपासून थोडेसे खाली गेलेले होते. दोघेही उघडेच होते. दोघांच्याही अंगावरचा बाथरोबसुद्धा बाजूला सरकलेला होता. रुद्राचे लक्ष अनुकडे जाते तर तिचा बाथरोब खांद्यापासून थोडासा खाली आलेला होता. रुद्र पटकन तिचा बाथरोब नीट करतो आणि तिचा हात स्वतःच्या अंगावरून काढून तिला नीट झोपवतो. तिच्या अंगावरती नीट ब्लँकेट टाकतो आणि तो उठून बाथरूममध्ये जातो. काही वेळाने रुद्र फ्रेश होऊन कालचेच कपडे घालून येतो, कारण त्यांच्याजवळ कपडे दुसरे नव्हतेच. अनन्या अजूनही झोपलेली होती. तो मोबाईल काढतो आणि कोणाला तरी कॉल करतो. त्याच्या ऑफिसचे काम सुरू होते. त्याला घरी जाऊन परत ऑफिसलासुद्धा जायचे होते. पण अनन्या अजूनही झोपलेली होती. तिला एकटीला सोडून तो तरी कुठे बाहेर जाऊ शकत नव्हता. जर इथे तो थांबला असता तर त्याला ऑफिसला जायलासुद्धा खूपच जास्त उशीर झाला असता. त्याची आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती, त्यामुळे त्याला लवकर जावं लागणारच होतं. तो अनुजवळ येतो, पण उठवायचे कसे हा प्रश्न त्याच्या मनामध्ये सुरू होता. तो थोडासा खाकरतो जेणेकरून आवाजाने अनन्या जागी होईल, पण अनन्या उठतच नव्हती. काय करावे म्हणजे ही उठेल असा विचार रुद्र करत त्याला एक आयडिया सुचते. तो त्याच्या मोबाईलमध्ये अलार्म लावतो. अगदी काही मिनिटांचाच. 2 मिनिटांनी लगेच जोरजोरात अलार्म वाजू लागतो. इकडे अलार्मचा आवाज ऐकून अनन्या तिचे डोळे थोडेसे उघडझाप करते आणि परत झोपते. अलार्म कोण लावला आता? झोपूसुद्धा देत नाहीत नीट. अनन्या झोपेतच बडबड करते आणि या कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती जाते. इकडे रुद्र अलार्म बंद करतो आणि परत एकदा तो अलार्म लावतो. अलार्मचा आवाज ऐकून अनन्या बोलते, कोण आहे इडियट? अलार्म बंद करता येत नाही का? खडूसला तर काही कामच नाही. नीट झोपूसुद्धा येत नाही मला. खडूसने ठरवलेलीच आहे मला त्रास द्यायचा. अनन्या झोपेतच बडबड करत होती. अनन्याचे बोलणे ऐकून इकडे रुद्र बोलतो, खडूस कोणाला बोलली? मला बोलली का? रुद्र अनन्याचे बोलणे ऐकून विचार करू लागतो. त्याला राग येत होता. उठ, तो रागातच ओरडतो. आवाज ऐकून अनन्या पटकन उठते आणि रुद्राकडे बघू लागते. रुद्र रागाने तिच्याकडे बघत होता. इथे माझी महत्त्वाची मीटिंग आहे आणि तू झोपा काढत आहेस? तुझ्यासाठी मी इथे थांबलेलो आहे. पटकन आवरण घरी चल. तुझ्यासारखं मला बसून राहायचं नाही. एका मोठ्या कंपनीचा मालक आहे मी, रिमेंबर दॅट. रुद्राचे बोलणे ऐकून अनन्या पळतच बाथरूममध्ये जाते आणि जोरजोरात श्वास घेऊ लागते. खडूस मी कशी बोलू शकत नाही म्हणून जास्तच मला बोलत आहेत. मी बोलले होते का यांना इथे मला घेऊन यायला? नाही ना, स्वतःहून मला इथे घेऊन आले. मी एकटी जातच होते ना घरी. तेवढी मला अक्कल होती. कुठून कसे जायचे हे एवढं तरी मला समजतं बरं का. हे आले मला शिकवायला. स्वतःचं कर्तव्य पूर्ण करतात म्हणे. हे असं कोणी कर्तव्य पूर्ण करत असतं का? फक्त आजींना घाबरतात म्हणून हे सगळं काही हे करत आहेत. यांच्या मनात थोडीच काही आहे, ते सुद्धा इतकं रागवून. वेट अनन्या, तू तर ना त्या खडूसपेक्षा जास्त मूर्ख आहेस. तू दुसऱ्यांदा का त्यांच्या मिठीमध्ये गेली होतीस? अनन्या काल रात्रीचा विचार करत होती. काल रात्री जे काही झालं ते सगळं तिला आठवत होतं. तिला आता थोडंसं वाईट वाटत होतं, गिल्टी फील होत होतं. परिस्थितीमुळे, नाईलाजामुळे ती रुद्राच्या मिठीमध्ये गेली होती. पण हे तर चुकीचं होतं ना. कॉन्ट्रॅक्ट साईन करताना एकमेकांचा स्पर्श होणार नाही, एकमेकांच्या जवळसुद्धा जाणार नाही, या सगळ्या अटी दोघांनाही मान्य केलेल्या होत्या. मग हे सगळं काही करणं चुकीचंच होतं. अनन्या, कधी तुला कळणार आहे? कधी हा तू बावळटपणा बंद करणार आहेस? यांना वाटेल तू स्वतःहून त्यांच्या जवळ येत आहेस. नाही, हे चुकीचं आहे. ऑलरेडी यांच्या आयुष्यात ती स्नेहा स्टुपिड गर्ल आहे ना. यांच्या आयुष्यात ती आहे तेच अगदी करेक्ट आहे. यांनासुद्धा ती तशीच मुलगी हवी. स्टुपिड नॉनसेन्स. शिव्या घालून झाले असते तर आवरशील का तू? इकडे बाहेरून रुद्र बोलतो.
रुद्राचा आवाज ऐकून अनन्या परत घाबरते आणि ती घाबरून बोलते, हां 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 मी आवरते. अनन्या मनातच रुद्रला आणि त्या स्नेहाला शिव्या देतच स्वतःची आवरू लागते. हे सगळे त्या स्नेहामुळे झालं आहे. तिला एक दिवस ना मी चांगला धडा शिकवीनच. तिला काय वाटले मी हे सगळं काही गप्प ऐकून घेईन, पण नाही, योग्य वेळ येऊ दे. अनन्या आवरून बाहेर येते. रुद्र तर अनन्या कधी बाहेर येते आणि कधी घरी जातो याचीच वाट पाहत होता. अनन्या बाहेर येते तसे रुद्र लगेचच बाहेर जाऊ लागतो. अनन्यासुद्धा त्याच्या मागे जाते. हळूहळू ती त्याला शिव्या देतच होती. खडूस 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 स्टुपिड चिडका बटाटा. काही बोललीस का? रुद्र परत मागे वळून बोलतो. मी 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 कशाला काही बोलेन? नाही, मी नाही काही बोलले. अनन्या तोंडात शिव्या देतच होती, पण तितकंच रुद्राला घाबरतसुद्धा होती. रुद्रा मॅनेजरशी काहीतरी बोलतो आणि परत बाहेर जातो. अनन्या हॉटेलमध्ये इकडे तिकडे बघत होती, पण हॉटेलमध्ये तिला कोणीही दिसत नव्हते. फक्त हॉटेलचा काही तिला स्टाफच दिसत होता. हे असे का हॉटेलमध्ये कोणीच काही दिसत नाही? हा विचार तिच्या डोक्यामध्ये येत होता. हॉटेलचा काही स्टाफ आणि रुद्र आणि अनन्या एवढे जणच होते. हॉटेल तर खूप मोठे होते, पण हॉटेलमध्ये एकही माणूस का नाही? हा विचार तिच्या मनामध्ये सारखा येत होता. ती विचार करतच बाहेर येते. आता याचे कारण खरं तर रुद्र आणि मॅनेजरलाच माहिती होते. खरं तर काल रात्री जेव्हा अनन्या रुद्रसोबत या हॉटेलमध्ये आलेली होती, त्यावेळी सगळेजण तिच्याकडे अगदी निरखून बघत होते. त्यात तिची साडी भिजलेली होती. साडी अंगाला पूर्णपणे चिटकलेली होती. ती खूपच सुंदर सेक्सी दिसत होती आणि याच गोष्टीचा रुद्रला राग आलेला होता. म्हणून त्याने मॅनेजरला सांगून सगळ्या लोकांना बाहेर जायला सांगितलं होतं. आता हे रुद्राने का केलं हे रुद्रालासुद्धा समजले नाही. त्याच्या मनामध्ये एखादा विचार आला तर तो ती गोष्ट करतच होता. मॅनेजरला माहिती होते रुद्र देशमुख काय चीज आहे. हे जर मॅनेजरने रुद्रचं ऐकलं नाही तर हे हॉटेल कधीच बंद पडले असते. याच कारणामुळे अजूनही हॉटेलमध्ये कोणीही बाहेरचं आलेले नव्हते. रुद्र ड्रायव्हिंग सीटवरती बसतो. अनन्यासुद्धा येऊन रुद्रच्या बाजूच्या सीटवरती बसते. रुद्र पटकन गाडी स्टार्ट करतो आणि घराच्या दिशेला नेतो. रुद्र आणि अनन्या दोघेही घरी येतात. डायनिंग टेबलवरती सगळेजण नाश्ता करण्यासाठी ऑलरेडी एकत्र जमा झालेले होते. तेवढ्यात रुद्र आणि अनन्याला बाहेरून आतमध्ये येताना बघून आजी बोलतात, अरे रुद्र, अनु, तुम्ही दोघे आत्ता घरी येत आहात का? हां आजी, ते काल रात्री पार्टीमधून घरी यायला उशीर झाला ना. त्यात रात्री किती पाऊस पडत होता, तू बघितलेस ना. त्यामुळे सगळ्या वाहनांची भरदळ बंद केलेली होती. त्यामुळे आम्हाला घरी येता आले नाही. म्हणून आम्ही तिथेच एका हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. रुद्र बोलतो. रुद्रचे बोलणे ऐकून आजी बोलतात, हे बरं केलंस बघ तू. उगीच रिस्क घ्यायला नको. तुम्ही सेफ होता ना, हेच महत्त्वाचं आहे. अरे वा भाई, काल तुम्ही फक्त दोघे एका हॉटेलमध्ये होता. बाहेर मस्त पावसाळी वातावरण, धोधो बाहेर पाऊस पडतो आणि तुम्ही दोघे बंद एका खोलीत. शौर्य इमॅजिन करत बोलतो. शौर्याचे बोलणे ऐकून सगळेजण हसू लागतात. अनन्या मात्र इकडे तिकडे बघत होती. तिला कसं तरीच वाटत होतं. किती रोमॅन्टिक वातावरण असेल ना. रूममध्ये सगळीकडे कॅन्डल्स लावलेले आहेत. म्हणजे कॅन्डल्स लाईट वगैरे तुम्ही केलं असेल ना. मरणाचं कॅन्डल लाईट डिनर म्हणे. यांच्यासोबत या जन्मी तर मी कधीच कॅन्डल लाईट डिनर करणार नाही. फक्त नाईलाज आहे म्हणून मी यांच्यासोबत एका रूममध्ये आहे आणि हे थोडीच माझ्यासोबत कॅन्डल लाईट डिनर करतील. यांची तर गर्लफ्रेंड आहे ना, ती स्नेहा कुत्री कुठली. अनन्या मनामध्येच स्नेहाला शिव्या घालत होती. आता अनन्याला स्नेहावरून खरं तर सारखा राग का येत होता हे खरं तर तिलासुद्धा समजत नव्हतं. बिचारी सारखीच स्नेहावरती रागवत होती, मनातल्या मनात शिव्या देत होती. रात्रीपासून तर जास्तच तिला राग आलेला होता. शौर्य, तू आज ऑफिसला येणार आहेस ना? महत्त्वाची मीटिंग आहे, लक्षात आहे ना? रुद्र विषय बदलत बोलतो. भाई, माझ्या तर सगळं लक्षात आहे, म्हणून मी आवरून पटकन नाश्त्यासाठी खाली आलेलो आहे. पण मला वाटते तुझ्या लक्षात नाही. वहिनीसोबत तू बिझी होतास ना. मला वाटलं आज तू घरी येतोयस की नाहीस. का वहिनीसोबत तिथेच हॉटेलमध्ये 4 दिवस राहणार होतास?
बाई तशी आयडिया काही वाईट नाही. तसे लग्न झाल्यापासून तुम्ही कुठे हनीमूनला गेलाच नाहीत ना. रुद्र शौर्याकडे दुर्लक्ष करतो आणि सगळ्यांना बघत बोलतो. मॉम, डॅड, आजी, आज मी लंडनला जात आहे. आज रात्री माझी फ्लाईट आहे. मी मीटिंग करून घरी येईन आणि नंतर मी जाईन. अरे वा, हे तर छान आहे की. भाई तू लंडनला जात आहे तर वहिनीलासुद्धा घेऊन जा ना. तुमचा हनीमूनसुद्धा होईल. शौर्य पटकन बोलतो. शौर्य, मी ऑफिसच्या कामासाठी लंडनला जात आहे, फिरायला जात नाही. रुद्र रागात पण राग न दाखवता हसत बोलतो. अरे वा शौर्य, ही तर भारी आयडिया आहे की. गिरिजासुद्धा हसत बोलते. रुद्र, मला शौर्याची आयडिया आवडली आहे बरं का. मी काय म्हणते, तू खरंच आपल्या अनन्याला ना तुझ्यासोबत हनीमूनला घेऊन जा. तेवढेच तुम्हा दोघांनाही छान एकमेकांसाठी वेळ मिळेल ना. लग्न झाल्यापासून तिला वेळ तरी कुठे दिलेला आहेस ना तू, सारखं काम आणि कामच. इकडे गिरिजाचे बोलणे ऐकून अनन्या तर डोळे मोठे करून सगळ्यांकडे बघत होती. तिला आता रुद्रसोबत अजिबात बाहेरच जायचे नव्हते. देवा, माझी आणखीन काय रे तू परीक्षा बघणार आहेस? आता हे काय नवीन? मला या खडूसोबत बाहेर नाही जायचं. रुद्रसमोर आता मोठा प्रश्न पडलेला होता. तो जरी नाही बोलला असता तरी घरच्यांना डाऊट येणार हे सुद्धा त्याच्या मनामध्ये येत होते. पण त्याच्या मनामध्ये सुद्धा अनन्याला बाहेर घेऊन जावे हे सुद्धा नव्हते. मग काय बोलावे हे त्याला समजत नव्हते. काहीतरी विचार करून तो पटकन बोलतो. मॉम, खरं तर हिला हनीमूनला घेऊन जायला मला खूप आवडलं असतं. खरं तर मलासुद्धा हिच्यासोबत हनीमूनला जायचंच आहे. पण काय करणार ना, हिचा पासपोर्ट नाही ना. आणि पासपोर्ट असल्याशिवाय बाहेरच्या देशात आपण जाऊ शकत नाही ना. म्हणून तर मी थांबलेलो आहे. नाहीतर मी हिला कधीच हनीमूनला माझ्यासोबत लंडनला किंवा बाकीच्या देशांमध्ये घेऊन गेलो असतो. काय? वहिनी, तुझा पासपोर्ट नाही? रेवा आश्चर्याने बोलते. अनन्या नाही म्हणून मान डोलावते. इकडे रुद्र गालातल्या गालात हसत होता, कारण हे एक त्याच्यासाठी चांगलं कारणच होतं. इकडे मात्र आजींचे लक्ष चांगलेच रुद्रकडे होते. आजींना तर आधीपासूनच सगळं काही माहिती होतं. त्यामुळे रुद्र काहीतरी कारण देणारच हे सुद्धा त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनेच माहिती होतं. वहिनी, काय अगं, तुझा पासपोर्ट हवा होता. तू आता बाईसोबत फिरायला गेली असतीस ना. रेवा नाराज होत बोलते. इट्स ओके रेवा, एवढं काय त्यात? आणि तसंही माझ्यासाठी कामासाठी बाहेर जात आहेत ना. काम महत्त्वाचं आहे ना, अनु बोलते. सॉरी अनन्या, मलासुद्धा तुझ्यासोबत बाहेर जायचे होते, पण तुझा पासपोर्ट नाही ना. रुद्र मुद्दाम इमोशनल होत बोलतो, जेणेकरून घरच्यांना वाटावं की रुद्राला खरंच अनन्याला घेऊन जायची इच्छा आहे, पण पासपोर्टमुळे जमत नाही. ठीक आहे, चालेल. मग तू एकटाच लंडनला जा. आता तुझं काम आहे तर मग काय बोलणार ना. गिरिजा नाराज होत बोलते. अगं गिरिजा, अनन्याचा पासपोर्ट नसला म्हणून काय झालं? देशातल्या देशात तरी ती पासपोर्टशिवाय जाऊ शकते ना. रुद्र, तू एक काम कर. तू लंडनहून परत आलास ना, मग अनन्याला इथेच कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा. दुसऱ्या देशात राहू दे, पण इथे तरी कुठेतरी तू तिला घेऊन जाशीलच ना. आजी आता मात्र मुद्दामच हे बोलतात. आजी, आता तुम्हाला काय गरज होती हे बोलायची? तुम्हाला तर सगळं काही माहिती आहे ना. मग का मला तुम्ही एवढ्या मोठ्या खड्ड्यात पाडत आहात? मला नाही या खडूससोबत कुठे जायचं. हा खडूस ना खूपच वाईट आहे. खडूस खडूस खडूस. अनन्या परत मनातल्या मनात बोलते. इकडे रुद्रसुद्धा बोलत होता. आजी, तुझं डोकं तर खूपच चालतं, पण यावरसुद्धा मी काहीतरी नक्कीच उपाय काढेन. रुद्र मनातच बोलतो. ओके चालेल. शेवटी तिला बाहेर घेऊन जाणं महत्त्वाचं आहे ना. जाईन ना, डोंट वरी. पण मी लंडनला जाऊन येतो, मग बघूया. मग करेन काहीतरी प्लॅनिंग. ओके, चालेल ना? हो चालेल. आता तू जा, फ्रेश हो. मीटिंगसुद्धा आहे ना तुझी ऑफिसमधून, नंतर लंडनलासुद्धा जायचं आहे. हो आजी, मी आलोच. रुद्र पटकन रूममध्ये जातो. मी सुद्धा फ्रेश होऊन येते. अनन्यासुद्धा रुद्रच्या मागे रूममध्ये जाते. रुद्र बाथरूममध्ये गेलेला होता, त्यामुळे रुद्र बाहेर येईपर्यंत अनन्या बाहेरच रूममध्ये बेडवरती बसलेली होती. रुद्र त्याचे केस पुसत बाहेर येतो. रुद्रला बाहेर आलेलं बघून अनन्या पटकन बाथरूममध्ये जाऊ लागते, कारण तिलासुद्धा खाली जायचं होतं. आज तिला खूपच उशीर खाली जायला झालेला होता. अनन्या आतमध्ये जात होती. तेवढ्यात रुद्र पटकन अनन्याचा जोरात हात पकडतो. रुद्राने अनन्याचा जोरात हात पकडल्यामुळे अनन्या जागच्या जागी थांबते, पण रुद्रकडे बघत नाही. रुद्र तिच्या समोर येतो.
आणि बोलतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आपलं, हे विसरू नकोस. अनन्याला रुद्र काय बोलत आहे हे समजत नव्हते. ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती. घरचे तुला बाहेर घेऊन जा म्हणून माझ्या मागे लागत आहेत, पण मी तुला कुठेही बाहेर घेऊन जाणार नाही आणि हे तू घरच्यांनाच सांगायचे आहेस. तू काहीतरी कारण द्यायचे आहेस, देशील ना? अनन्या रुद्रच्या हातातून हात सोडत बोलते, मिस्टर रुद्र देशमुख, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे सारखं सारखं ऐकून दाखवायची मला काहीही गरज नाही. माझी बुद्धीसुद्धा खूप चांगली आहे, माझ्या लक्षात राहतं. त्याची काळजी तुम्ही नका करू. आणि बाहेर फिरायचं म्हणत असाल तर मला या खडूससोबत बाहेर जायचंच नाही. त्यामुळे तुमच्या आधी मीच घरी नाही म्हणून सांगेन. खडूस? व्हॉट खडूस? तुम्हाला खडूस बोललीस? सकाळीसुद्धा झोपेत काहीतरी खडूस म्हणून बोलत होतीस. म्हणजे तुम्हाला खडूस बोलतेस? हो, मी बोलते तुम्हाला खडूस. आणि तुम्ही खडूससारखेच आहात ना, मग खडूसला खडूस आता बोलतात ना. मी खडूस आहे? हो, ऐकून आहे का आलं तुम्हाला? तुम्ही खडूस आहात, खडूस. रुद्र रागाने अनन्याच्या जवळ येत होता. अनन्या खडूस बोलत मागे जात होती. हाऊ डेअर यू, तू मला खडूस कशी काय बोलू शकतेस? सुरुवातीला मला तू खूप सभ्य आणि शांत वाटत होतीस, बट आय थिंक मी तुला ओळखायला चुकलो. त्यामुळे आता तुझे खरे रूप मला समजत आहे. आजपर्यंत कोणत्याच व्यक्तीची हिंमत नाही झाली या रुद्र देशमुखच्या समोर असं बोलायची. मिस्टर रुद्र देशमुख बाकीचे गेले खड्ड्यात. मी नाही घाबरत त्यांच्यासारखी तुम्हाला. मी सुद्धा अनन्या आहे. अनन्या सहन नाही करत. रिअली? रुद्र हसत हळूहळू तिच्या जास्त जवळ येऊ लागतो. अनन्या रुद्र जसा जवळ येईल तसा घाबरत होती, पण चेहऱ्यावर तसं काही दाखवत नव्हती. हे बघा, कॉन्ट्रॅक्ट साईन करताना काही अटी होत्या. तुम्ही असं माझ्याजवळ येऊ शकत नाही. तरीही रुद्र तिच्या जवळ येऊ लागतो. अनन्या घाबरून मागे जात होती. ती मागे भिंतीला टेकते. रुद्र त्याचे दोन्ही हात भिंतीवरती टेकवतो. तुम्ही असं जवळ नका येऊ. तुम्हाला काय वाटले मी तुम्हाला घाबरते? तर तसं अजिबात नाही. तरीही रुद्र तिच्या जवळ येतो. तो आता तिच्या जास्त जवळ आलेला होता. अनन्या घाबरून डोळे मिटते. थोड्या वेळाने ती डोळे उघडते तर समोर रुद्र नव्हताच. तिचं लक्ष दरवाजाजवळ जाते तर रुद्र ऑफिसला निघालेला होता. तो एकदा तिच्याकडे बघतो आणि बोलतो, रुद्र देशमुख आहे मी. कोणाच्याही जवळ जायचा शौक नाही मला. तुला जे काही वाटले ना ते कधीच होऊ शकणार नाही. खडूस. अनु रागात बोलते आणि बाथरूममध्ये जाते. चला, आजचा भाग कसा वाटला नाही की मला भरभरून कमेंट्स करून सांगा. अनु पण आपली शांत नाही बरं का. रुद्र शेर तर अनु 1.25 शेर आहे. बघू आता हे भांडतात किती आणि 1 वर्षाचा संसार किती करतात आणि या 1 वर्षामध्ये काय काय घडतं. बाकी आजचा भाग कसा वाटला नाही की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. केअरटेकरचा भागसुद्धा उद्या अपलोड होईल. बाय, टेक केअर.